राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम. आज श्रीराम जन्म उत्सव आहे. श्रीराम नवमी आहे. श्रीराम नवमीच्या निमित्तानं संपूर्ण देशभर मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपण पुण्यातील पेशवेकालीन असणाऱ्या काटे श्रीराम मंदिरामध्ये आहोत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रभू श्रीरामाला आकर्षक अशी सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. अगदी सकाळपासूनच भक्तांची ही मोठी रांग आपल्याला या ठिकाणी दर्शनासाठी पाहायला मिळते. हे जे पुण्यातील काटे श्रीराम मंदिर आहे हे पेशवेकालीन मंदिर आहे. नारायणपेठ परिसरामध्ये हे मंदिर जे आहे ते स्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अगदी मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या थाटामध्ये या ठिकाणी श्रीरामनवमी उत्सवाची तयारी जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि या संपूर्ण उत्सवामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरामध्ये तयारी सुरू आहे अगदी तशीच रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने इथे 9 दिवस सलग उत्सव देखील आपल्याला धार्मिक आध्यात्मिक उत्सव जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्यानंतर जर आता आपण पाहिलं तर आज हा जो मुख्य रामनवमीचा उत्सव आहे त्या निमित्ताने मोठी गर्दी भाविक भक्तांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुण्यातील पेशवेकालीन अशा नारायणपेठ स्थित असणाऱ्या काटे श्रीराम मंदिरामध्ये आता आपण आहोत. रामजन्म उत्सवाची तयारी झालेली आहे आणि 9 दिवस या श्रीराम मंदिरामध्ये वेगवेगळे उत्सव जे आहेत धार्मिक ते आपल्याला पाहायला मिळाले. आपल्यासोबत मंदिराचे प्रमुख आहेत, आपण थेट त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. दादा, आपल्या या संपूर्ण राम मंदिराचा इतिहास जर आपण पाहिलं तर पेशवेकालीन मंदिर आहे. या मंदिराची स्थापना कशी झाली होती? स्थापना पेशव्यांनी केली आहे मंदिराची 1870 साली. ज्यावेळेस आमची काही पूर्वज जे होते ते पेशव्यांच्या इकडे गोंधळाची कला सादर करायचे, तर त्यावेळेस आम्हाला हे मंदिर जे आहे ते बक्षीसपत्रामध्ये त्या काळी मिळाले. आणि तेव्हापासून आम्ही काटे परिवार त्या पावणे 200 वर्षापासून आम्ही सगळेजण रामाची सेवा अखंडितपणे चालू ठेवली आहे. आत्ता ही जवळपास आमची 7वी ते 8वी पिढी आहे रामाची सेवा करते. उत्सवाचं स्वरूप कसं असतं आपल्याकडे 9 दिवस? आम्ही सप्ताह ठेवतो, ज्यामध्ये गुढीपाडव्यापासून उत्सव चालू होतात. गुढीपाडवा ते रामनवमी ह्या 7 दिवसाच्या काळात आम्ही भजन ठेवतो, कीर्तन ठेवतो. असे वेगवेगळे भजन मंडळी येतात आणि रामावर भजन सादर करतात. गीत रामायणाचा कार्यक्रम आता हनुमान जयंतीला पण आहे. आज रामजन्म सोहळ्याचा कार्यक्रम आहे. असे वेगवेगळे रोज सोहळे असतात. आणि रामनवमीच्या दिवशी महाप्रसादही आम्ही आयोजित करतो. आपल्या उत्सवाचं स्वरूप काळानुरूप बदलत गेलं की जे पूर्वांपार चालत आलेलं आहे तेच सगळं जपण्याचा प्रयत्न आपण केला? काळानुरूप 100% बदलतंय स्वरूप. कारण की जर का तुम्ही एका 5-10 वर्षापूर्वी आले असते तर रामाला शेड नव्हती, तर ती शेड आता आली आहे. खालचं जे फ्लोरिंग जे आहे ते फ्लोरिंग आता बदलले. किंवा डेकोरेशन करण्याच्या पद्धती जशा नवीन आल्यात तशा आधी आम्ही खऱ्या फुलांची झेंडूची सजावट करायचो. आता थोड्या आर्टिफिशियल फुलं वापरूनही थोडं आम्ही सजावटीमध्ये त्या आर्टिफिशियल फुलांचाही आम्ही सहभाग करून घेतलेला आहे. असं आहे. तुम्ही काय सांगाल दादा, काय कसा उत्साह वाटतो मंदिरात? खूप छान, म्हणजे आधीपेक्षा इतकं त्यामध्ये बदल झालेला आहे. पूर्वापासून मला तर वाटतं की बऱ्याच पिढ्या आम्ही इथं राहतो. पेशवेकालीनमध्ये शेवटचे पेशवे ज्यावेळी होते त्यावेळी ही स्थापना झाली या मंदिराची. त्यावेळी रामा काटे म्हणून आमचा एक माणूस त्यावेळी इथं काम करायचा. त्यावेळी त्यांना ते बक्षीसपत्रातही जसं यांनी सांगितलं तसं ते आम्हाला मिळालं. त्याच्यानंतर त्यांच्या वंशावळानंतर काटे कुटुंबीय आम्ही पारंपरिक पद्धतीने आणि व्यवस्थितपणे एकदम छान सोहळा आम्ही आत्तापर्यंत राबवत आलेलो आहोत. आणि आता खूप बदल, पहिल्यापासून खूप बदल झाला. पूर्वी थोडंसं जरा आर्थिकदृष्ट्या थोडंसं जरा प्रॉब्लेम असायचे, त्यामुळं लोकांना जेवढं जमेल तेवढं करायचे. आता आर्थिकदृष्ट्या सगळे प्रबळ लोक झाल्यामुळं सगळ्यांनी छान पद्धतीने सुंदर पद्धती ज्यावेळी आता आम्ही यावेळी रामनवमी साजरी करतो. निश्चितच जर आपण पाहिलं तर या पेशवेकालीन अशा नारायणपेठ स्थित काटे श्रीराम मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला श्रीरामनवमी उत्सवाचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय. टॉप न्यूज मराठीच्या सुद्धा सर्व दर्शकांना श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. कॅमेरा पर्सन अमित भागवतसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.